नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना एक आनंदाची व महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, 2023मध्ये शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी येथे पीक विमा भरलेला होता. 1 रुपयात राज्य सरकारने पीक विम्याची स्कीम काढून लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. परंतु मित्रांनो, येथे 2023च्या खरीपाचा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला व काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळाला व काही शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा येथे पीक विमा मिळाला नाही. परंतु मित्रांनो, येथे झाले आता येथे अधिवेशनामध्ये येथे आता धनंजय मुंडे यांनी खरीप 2023च्या पीक विम्यासाठी येथे निधी मंजूर करून पीक विम्यांनी येथे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी येथे मंजूर करून आता शेतकऱ्यांना येथे पीक विमा वाटप होण्यास सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आणि लाईव्ह मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे की पीक विमा खरोखरच मिळाला. मेसेजच्या माध्यमातून विमा दाखवणार आहे. आज एका महिन्याच्या अगोदरचा मेसेज नाही तर या 1-2 दिवसांमधला मेसेज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, खरोखरच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर या व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका. तर आता बघूया या व्हिडिओमध्ये काय आहे ती माहिती. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेत आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी दुष्काळ पडल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 7,280 कोटी रुपये पीक विमा मंजूर करून केला असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. त्यानंतर मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोग असे एकूण मंजूर झालेल्या पीक विम्यापैकी 7,280 आतापर्यंत 4,271 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 3,009 कोटी रुपये वाटप प्रक्रिया सध्या सुरू आहे. पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता येथे 3,900 कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला लाईव्ह मेसेजच्या माध्यमातून दाखवत आहे की येथे पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, या मेसेजमध्ये आपण बघू शकता की हा मला येथे मेसेज आलेला आहे. हा कालच्या तारखेला येथे मला मेसेज आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही माझ्या बँकेचे नाव बघू शकता. VKGB हे माझ्या बँकेचे नाव आहे. यामध्ये तुम्ही 3,508 रुपये .41 हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट फॉर प्रधानमंत्री फसल ऑन 2/8/2024 या दिवशी हा विमा येथे माझ्या बँक खात्यात जमा झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडेल की एवढा कमी विमा कसा का मिळाला. तर मित्रांनो, हा माझा 1 हेक्टरचा विमा आहे आणि याआधी मला 75% विमासुद्धा येथे 2 महिन्याच्या आधी येथे पीक विमा येथे मिळालेला आहे. यानंतर आता हा 25% पीक विमा येथे मला 2/8/2024 या दिवशी मला माझ्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तर यावरून मित्रांनो तुम्हाला कळेल खरोखरच सरकार येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा येथे जमा करत आहे. तर मित्रांनो, ही माहिती खोटी नाही, कारण मी पण शेतकरी आहे आणि मला हा पीक विमा येथे मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.